मंडळी, एक काळ होता जेव्हा बॉलिवूडमध्ये हॉरर, रोमॅन्टिक आणि थ्रिलर मूवी म्हटलं तर हिरोईन म्हणून एकच ऑप्शन समोर यायचा, तो म्हणजे बिपाशा बासू. 90sचे किड्स आणि मिलेनियल्स तर बिपाशाला विसरूच शकत नाही. तिचा बोल्ड अंदाज पाहतच कितीतरी पोरं वयात आली होती. 9XM वर बिपाशाचं गाणं लागलं की घरातल्या कुणी पाहायच्या आत चॅनल बदलला जायचा. राज, जिस्म या मूवीज मध्ये तर बिपाशाऐवजी दुसरं कुणी इमॅजिनच होत नाही. पण मग बॉलिवूडमध्ये काळ गाजवलेली ही बोल्ड हिरोईन आता कुठं गायब आहे? तिनं बॉलिवूड सोडलंय का? तिच्या करिअरचं आणि तिच्याबद्दलच्या अफवांचं काय झालं? हे सगळंच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. बिपाशाचा जन्म 7 जानेवारी 1979 रोजी दिल्लीत झाला. त्यानंतर त्यांची फॅमिली कोलकात्याला शिफ्ट झाली. शाळेमध्ये अभ्यासात एकदम हुशार असणाऱ्या बिपाशाला खरं तर मोठं झाल्यावर डॉक्टर व्हायचं होतं. पण सायन्सच्या लेक्चरला डायसेक्शन लॅबमध्येच रक्त वगैरे बघून ती बेशुद्ध पडायची. यानंतर तिच्या लक्षात आलं की डॉक्टर बनना तो अपने से नहीं होगा. मग तिनं कॉमर्सला ऍडमिशन घेतलं आणि सीए ची तयारी सुरू केली. पण 1996 साली तिच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. एका हॉटेलमध्ये सुपर मॉडेल मेहर जेसिका रामपाल यांनी बिपाशाला पाहिलं आणि तिला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. बिपाशाने हो नाही करत मॉडेलिंगचा विचार केलाच आणि गोदरेज सिंथॉल सुपर मॉडेल कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतला आणि चक्क ती स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्याच वर्षी तिने फोर्ड मॉडेल सुपर मॉडेल ऑफ द वर्ल्ड हा किताबही मिळवला. यानंतर फोर्डने तिला न्यूयॉर्कला पाठवलं. तेव्हा तिचं वय होतं केवळ 17 वर्ष. या गोष्टीमुळे तिला भरपूर कॉन्फिडन्स मिळाला. खरं तर लहानपणी तिला आपल्या डस्की कॉम्प्लेक्शन्समुळे अजिबातच आत्मविश्वास नव्हता. मात्र मॉडेलिंग मध्ये येऊन जेव्हा तिला ओळख मिळायला लागली तेव्हा तिचा आत्मविश्वासही वाढत गेला. यानंतर 2001 साली बिपाशाचा पहिला चित्रपट आला, अजनबी. अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर असे बॉलिवूडमध्ये आधीच जम बसवलेले चेहरे सोबत असूनही बिपाशाचं काम भरपूर लक्षात राहिलं आणि तिचं कौतुकही झालं. या मूवीसाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यू हा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. त्यानंतर पुढच्याच वर्षी तिचा राज हा हॉरर प्लस थ्रिलर असा मूवी आला आणि मूवी ब्लॉकबस्टर ठरला. मला तर वाटतं 90s किड्सच्या कायमच्या लक्षात राहिलेला पहिला हॉरर मूवी राज हाच असेल. जेवढा हा मूवी बॉक्स ऑफिसवर चालला त्यापेक्षा कितीतरी जास्त तो टीव्हीवर चालला. यानंतर बिपाशाच्या बॉलिवूड करिअरमध्ये एक टर्निंग पॉइंट आला. 2003 साली आलेला जिस्म मूवी. पूजा भट्टने दिग्दर्शित केलेल्या इरोटिक थ्रिलर मध्ये बिपाशानं एका सिडेक्टिव्ह अँबिशियस बायकोची भूमिका केली होती आणि समोर होता डेब्यू करणारा हँडसम हंग जॉन अब्राहम. या जोडीचा स्क्रीनवरचा प्रेझेन्स अगदीच मॅग्नेटिक होता. बिपाशा स्क्रीनवर आल्यानंतर लोक सगळं विसरून त्यात हरवून जात होते. जॉन बिपाशाची स्क्रीनवरची केमिस्ट्री एवढी चांगली जमून आली की ते दोघं खऱ्या आयुष्यातही प्रेमात पडले आणि ही गोष्ट सिक्रेट नव्हती. बॉलिवूडला एक नवं हॉट आणि बोल्ड कपल मिळालं होतं. बिपाशाचा करिअर ग्राफ वर चालला होता. 2005 ला आलेला नो एंट्री सुपरहिट झाला. त्यानंतर 2006 आलेला धूम 2 हा मूवी तर त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा मूवी ठरला. तब्बल 151 कोटींचं वर्ल्ड वाईड कलेक्शन. यामध्ये ऋतिक रोशन, ऐश्वर्या रॉय, अभिषेक बच्चन असे मोठे स्टार्स असूनही बिपाशाची भूमिका बऱ्यापैकी भाव खाऊन गेली. एकूणच 2000च्या दशकात बॉलिवूडमध्ये ग्रॅमर म्हटलं की बिपाशा हे समीकरणच ठरलं होतं. पण बॉलिवूडमध्ये जसं तुम्हाला फेम मिळतं त्यापेक्षाही जास्त तुमच्याबद्दल गॉसिप होतं आणि पापाराजी तर अशा प्रकारच्या गॉसिपसाठी टपलेलेच असतात. बिपाशाच्या बाबतीतही तेच झालं. बॉलिवूडमध्ये एंट्री झाल्यापासून बिपाशा दिनो मॉरियोला डेट करत होती. मात्र त्यांचं रिलेशनशिप टिकलं नाही. जॉन अब्राहम सोबतचं रिलेशनशिप मात्र 9 वर्षांपर्यंत टिकलं. 2000 सालीच्या त्यांच्या पहिल्या मूवी पासून 2011 पर्यंत दोघेही सोबतच दिसायचे, फिटनेस गोल्स शेअर करायचे. दोघेही बॉलिवूडचे ड्रीम कपल झाले होते. पण 2011 मध्ये जॉनने अचानकच प्रिया रुंचलशी लग्न केलं. म्हणजे ओ भाई, एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदलली. मीडियामध्ये याबाबत भरपूर चर्चा झाली. म्हणजे लग्न जॉनचं होतं पण चर्चा बिपाशाची सुरू होती. बरं, बिपाशाबाबत अशा गोष्टींबाबत मीडियामध्ये चर्चा होण्याची काही पहिलीच वेळ नव्हती. 2007 साली 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड नावाच्या एका कार्यक्रमासाठी बिपाशा लिस्बॉनला गेली होती. या ठिकाणी ती जगप्रसिद्ध फुटबॉल प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डोला भेटली. त्या दोघांचे एकत्र फोटोज व्हायरल झाले आणि केवळ एका कार्यक्रमातीलच नाही तर त्या दोघांचे एका पार्टीमधले डान्स करतानाचे आणि किस करतानाचे फोटोही व्हायरल झाले. ब्रिटिश टॅब्लॉइड्स मध्ये हे प्रकरण खूप गाजलं. आंतरराष्ट्रीय मीडियानेच जर दखल घेतली असेल तर दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसणारी आपली मीडिया कशी शांत बसेल? बरं, हे सगळं झालं तेव्हा बिपाशा जॉन अब्राहम सोबत रिलेशनशिप मध्ये होती. त्यामुळे तर हे प्रकरण मीडियामध्ये जरा जास्तच गाजलं. बिपाशाच्या पर्सनल लाईफ मध्ये मीडियाला एवढा रस होता
की ती ज्या को ऍक्टर सोबत काम करायची त्याच्यासोबत तिचं नाव जोडलं जायचं. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिचं नाव सुपर मॉडेल मिलिंद सोमन सोबत जोडलं जायचं. त्यानंतर राज मूवी मधल्या डिनो मोरियो सोबत जोडलं गेलं. त्यानंतर जॉन अब्राहम तर सगळ्यांना माहितीच आहे. 2011 साली आलेला दम मारो दम मूवी मध्ये तर तिनं राणा दग्गुबाती सोबत काम केलं. त्या दोघांचा अफेअर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. रेस मूवीच्या वेळी सैफ अली खान सोबत तिचं नाव जोडलं गेलं. त्यानंतर तिनं स्वतःच सोशल मीडियावरून आपण हरमन बावेजाला डेट करत असल्याचं सांगितलं होतं. पण लवकरच त्यांचा ब्रेकअप झाला. तेव्हाही त्याची मीडियामध्ये चर्चा झाली. पण बिपाशाने कधीही या सगळ्या गोष्टींबाबत पब्लिकली जास्त काही स्टेटमेंट दिले नाहीत. तिची पर्सनॅलिटीच अशी होती की कोणत्याही अफवांबाबत किंवा अशा कॉन्ट्रोवर्शियल गोष्टींबाबत तिने कधीच जास्त प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर गोष्टी हळूहळू बदलत गेल्या. बिपाशाचे चित्रपट येत होते. रेस, राज 3, रेस 2, क्रिचर 3D अशा मूवीज सोबत तिने आयटम नंबर्सही केले. मात्र नंतर आलेल्या तिच्या मूवीज पैकी बऱ्यापैकी चित्रपट एकतर ॲव्हरेज ठरले किंवा सबशेल फ्लॉप झाले. 2014 साली आलेला हम शकल्स हा मूवी तर बॉलिवूडच्या सगळ्यात खराब मूवीज पैकी एक म्हणून ओळखला जातो. याच वर्षी ती डायरेक्टर साजिद खान विरोधात पब्लिकली बोलली. सेटवरील फिमेल क्रू मेंबर्सशी त्याची वागणूक ठीक नसल्याचं तिने स्पष्टपणे आणि न घाबरता सांगितलं होतं. हा खूप ब्रेव्ह मूव्ह होता. पण स्क्रीनवर बोल्ड भूमिका करणारी बिपाशा खऱ्या आयुष्यातही एकदम सडेतोड आहे हे यातून दिसून आलं. बाकी मूवीमध्ये ती शेवटचं 2015 सालीच दिसली. या वर्षी आलेल्या अलोन नावाच्या मूवीमध्ये तिने करण सिंग ग्रोवर सोबत स्क्रीन शेअर केली होती. यानंतर थेट 5 वर्षांनी 2020 साली डेंजरस नावाच्या एका वेब सिरीज मध्ये तिनं काम केलं होतं आणि त्यानंतर तिने बॉलिवूड पासून ब्रेकच घेतला. बिपाशाने ब्रेक घेण्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत होत्या. एकीकडे बॉलिवूड बदलत होतं. थ्रिलर हॉरर जॉनरमध्ये जो बिपाशाचा बालेकिल्ला होता त्यात नवीन चेहरे येत होते आणि हॉरर थ्रिलर या एकाच साच्यातील भूमिका केल्यामुळं बिपाशाकडून दुसऱ्या प्रकारचे रोल होतील यावर बेट लावायला कोणी तयार नव्हतं. कदाचित करिअरच्या सुरुवातीला तिनं विविध प्रकारच्या भूमिका केल्या असत्या तर पुढे तिला आणखी व्हर्सटाईल रोल मिळालेही असते. पण टाईपकास्ट झाल्यामुळं तिच्याकडचे ऑप्शन्स आपोआपच कमी होत गेले. पण या सगळ्यापेक्षाही बॉलिवूड पासून ब्रेक घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बिपाशाचं पर्सनल आयुष्यही बरंच बदललेलं होतं. 2015 साली अलोन मूवी करताना तिची करण सिंग ग्रोवरशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं आणि पुढच्याच वर्षी दोघांनी लग्नही करून टाकलं. त्यांची एकमेकांसोबतची केमिस्ट्री एवढी चांगली जमली की ते आपल्या लग्नाला लव्ह मॅरेज नाही तर मंकी मॅरेज म्हणायचे, कारण ते एकमेकांसोबत मस्तीच तेवढे करत होते. त्यानंतर 2022 साली बिपाशाला एक मुलगी झाली. तिचं नाव बिपाशाने देवी ठेवलं. आता सध्या बिपाशा ही फुल टाइम आईचा रोल करते. तशी ती इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह आहे. फिटनेसच्या गोष्टी, फॅमिली मुवमेंट्स अशा गोष्टी ती शेअर करत असते. बॉलिवूडमध्ये येण्याची तिला तरी घाई नाही आहे. एकूणच बिपाशा गायब झालेली नाही तर तिने तिच्या प्रायोरिटीज सेट केल्यात. आपल्या पर्सनल लाईफमध्ये ती आनंदी आहे. फेमपेक्षा तिनं फॅमिलीची निवड केली आहे आणि हा एक कॉन्शियस चॉईस आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री करणं, 2000च्या दशकातल्या ग्लॅमर आणि बोल्डनेसचा सिम्बॉल होणं, डस्की स्किन असूनही टॉपवर पोहोचत स्वतःचं नवीन ब्युटी स्टँडर्ड सेट करणं, 9 वर्षांचं रिलेशनशिप तुटलं तरी न डगमगता करिअरवर फोकस करणं आणि स्वतःच्या इच्छेनं करिअर सोडून मदरहुड निवडणं. ऑन स्क्रीन बिपाशा जेवढी बोल्ड होती त्यापेक्षाही अधिक बोल्ड निर्णय घेत तिनं आपलं करिअर आणि पर्सनल लाईफ घडवलंय. बिपाशा आता स्क्रीनवर कधी परत येईल किंवा परत येणार की नाही हे तर आता तीच ठरवेल. सध्या मात्र तिचं आयुष्य ती मनसोक्त जगते आणि फुल एन्जॉय करते हे नक्की. बाकी बिपाशाचा कोणता मूवी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो, तिनं बॉलिवूडमध्ये परत यायला हवं का, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच आणखीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विषयच भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.